अरे राहुल्या चल रे, किती वेळ वाट बघायची अजून? हा हे गाण्या थांब की येईल ते आता. किती वेळ झाला आपण थांबलोय सांग? हा आणखी थोडा वेळ थांबू की गाण्या. अरे कॉलेजला जाऊन बघ की तिला, हे तर थांबण्यात काय उपयोग आहे? अरे गाण्या त्याचा याचा टाइम झालाय, जरा थांब की. अवघड आहे बाबा तुझं. आले. अरे बोल बोल ना काहीतरी तिला. चल की, गेली किती आता कवर तर थांबतो एका जागेवर. चल ना पटकन. अरे राहुले, किती दिवस तिच्या मागं मागं फिरणार आहे सर? अरे असं मागं फिरून फिरून आपलं कॉलेज संपून जाईल, मग तिचं लग्न होईल, तिला पोरं होतील आणि तेच पोरं तुला मामा मामा म्हणतील, तेव्हा बोलणार आहेस का? ए गाण्या बडबड बंद कर. त्या राणीचं लग्न फक्त या राहुल्याशी होणार. आणि बघ की आमच्या लग्नाची पहिली पत्रिका मी तुलाच देणार. अरे मला देशील रे बाबा, पण त्याच्यासाठी तिला बोलावं लागलं आधी जाऊन. बोलल्याशिवाय काय होत नसतं मित्रा, लक्षात घे. 2 वर्ष झाले तुला मी हेच सांगतोय, तिच्यासोबत बोल बाबा. हा राहुल्या सकाळी नाश्त्याला तू कारला खाऊन आलता का रे? अरे जरा तर गोड बोल. अरे मी तुला तेच सांगतोय, तिच्यासोबत जाऊन गोड बोल. बोलल्याशिवाय काहीच होत नाही रे राहुल्या. अरे गाण्या काय बोलून कसं बोलू तेच कळणं झालंय मला. तिच्याशी बोलायला काय कारण सापडणार? काय कारण असताना तिच्याशी बोलायला गेलो ना, माझी वाट लागलीच म्हणून समज. तिला जर कळलं ना मी तिच्यावर प्रेम करतो, ते रस्ता बी बदलून टाकल. रोज बघायला भेटते ना, ते पण बघायला मिळणार नाही मला. अरे राहुल्या, तू का लहान पोरगस कर कारण शोधायला? ते आपल्या गावातले लहान पोर आहेत का? त्यांना बी 2-2 गर्लफ्रेंड आहेत आणि तुला एक सुद्धा नाही माहिती का? एक तरी पटवरा बेट्या. पटल रे गाण्या पटल, सब्र का फल मीठा होता है. बरोबर आहे बाबा, बरोबर आहे. सब्र का फल मीठा होता है, पण जर उशीर झाला ना तर सब्र का फल सड़ भी जाता है. तुमको सड़ा हुआ फल खाना है क्या? हा ए गाण्या तू थोबड बन ठेव, चल पुढं. हा घ्या, ज्याचं करावं भलं ते म्हणतो माझीच लाल. ए माझंच खरं. चल चल. बोलत जा रे लवकर, तू कळत आहे का तुला? कॉलेज संपून जाईल रे. ऐक ग माझं पाय.
राणीला काय झालं? राणी आज मला बोलली. राणी तुला बोलली? काय बोलली? त्याला बोलली तर काय नाही, पण बघ ना हसली की. हसली? काहीच बोलली नाही, फक्त हसली. हो. अरे पण हसली तर ना. चल टपरीवर जाऊ, बिस्किट पुढे खाऊ घाल राव आज. कुठं चालली एवढं दुपारचं? अगं हे ते कॉलेजचं काय म्हणा तेव्हा गीताकडे चालली. तू जेवण करून घे, मला यायला जरा उशीर होईल. बरं बरं, लवकर ये बाळा. हा हा. गीता, गीता. काय ग? अगं घरी कुणी आहे का? घरी हा. आई आहे की. ऐक, काय झालं? काय नाही अगं, तुला ना एक सांगायचं होतं, पण जाऊ दे, घरी आईन ते तर. अगं आई किचन मध्ये. चल ना, इथं बसून बोलू आपण. चल चल. सांग चल, आता काय बोलायचंय तुला? मी सांगते, पण मग एकाच अटीवर बरं. आता कोणती आठ बाई तुझी? जर तू कोणाला सांगणार नसेल तर. आणि तुला तर माहिती अण्णा किती डेंजर आहे. त्यांना जर कळलं ना बाई, मी मेलेच मग. हा, अण्णा मारतीन असं काय केलंय का तू? तसं काय नाही ग, पण अण्णा कसं आहे तुला तर माहिती ना. हा, डेंजर आहे बाई ते खूप. हा ना. हे बघ, नाही सांगणार तू कोणाला. अगं शपथ, कोणालाच सांगणार नाही काही. तर ऐक ना, मला ना असं वाटतं की मी प्रेमात पडले ग. हा, प्रेमात? हा. हा ना, कोणाच्या? अगं तू राहुल नाही का, तो रावल्या? तोच. तो ना बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे बघत होता आणि माझं ना त्या गोष्टीकडे लक्षच गेलं नाही. पण त्या दिवशी काय झालं, रानामध्ये ना मी भारा घेऊन येत होती आणि माझ्या पायाला ठेच लागली, मी पडले आणि त्याने ना मला बघितलं. पळत पळत गेला तो आणि बँडेज घेऊन आला आणि माझ्या पायाला पण लावून दिला अगं त्याने. आणि तो भारा मला उचलला पण नसता, त्यानेच मला उचलून दिला. तर तेव्हापासून मला असं वाटतं गीता की मला पण त्याच्यावर प्रेम झालंय. आणि ना मला ना तो थोडा थोडा आवडायला लागला ग. म्हणजे मी ना असं कुठं पण ना विचार करत बसले, मला फक्त त्याचेच विचार येतात ग. मला असं वाटतंय मी त्याच्यासाठी वेडी झाले ग आणि मला त्याच्यावर प्रेम झालंय ग गीता. अगं माझी लाडाची राणी, कसं समजत नाही ग तुला? हा, का अशीच खुळी राहणार आहे तू? हे प्रेम प्रेम काय नसतं, फक्त मोह माया असते आणि फक्त टाइमपास असतो. इतकं चांगलं तुझं आयुष्य चालू आहे, कशाला बरबाद करून घेतेयस? हा, आणि हे मुलं आहे ना, पहिले पहिले सगळे गोडच वागतात, नंतर यूज करतात आणि सोडून देतात. फक्त एवढंच येतं त्यांना. अगं तसं नाही ग राहुल, तसं नाही. तो त्या मुलांमध्ये वेगळाच आहे जरा. तुला वाटणारच ना तो वेगळा आहे. बँडेजची पट्टी काय लावून दिली, भार काय उचलून दिला, 4 गोष्टी तो प्रेमाने बोलला तुझ्याशी आणि तू लगेच भाळली का त्याला? हा, तुला तुझ्याशी कुणी गोड गोड बोलन, लगेच तू त्याच्या प्रेमात पडणार का? किती जणांचे ना 5-5 वर्ष रिलेशन असतात, त्यांचं कधी सक्सेस होत नाही. तू 4 दिवसाचं तुझं प्रेम आणि त्यासाठी तू एवढं करायला निघाली का? हे बघ, सगळे मुलं ना पहिले चांगलं चांगलं वागतात, यूज करतात आणि सोडून देतात. मग तसं तुझं व्हावं नाही म्हणून तुला सांगते मी. ऐकत जा माझं. माझ्याकडेच बघ बरं तू. मी कोणत्या मुलाला जवळ तरी येऊन देते का माझ्या? नाही ना. मग तू कशाला असं करती? आणि काय गरज आहे तुला प्रेमात पडायची?
अजिबात पडायचं बिडायचं काही नाही हा. जसं चाललंय तसं चालून द्यायचं. काय बोलते मी, लक्षात येते ना तुझ्या? तुझ्या बापाचा किती विश्वास आहे तुझ्यावर हे लक्षात ठेव पहिली, आणि मग वाग जे वागायचंय ते. राहुल्या, टेन्शन घ्यायचं नाही हा. जोश दाखव मर्दा, जोश. अरे कोण आहे तुझ्या माग? स्वतः गाण्या. हा, टेन्शन घ्यायचं नाही, इकडे ये. हे बघ, आता तू थोड्या वेळात ते दोघी जण येतील हा. आणि आज जर तू विचारलं नाहीस तर तिला मीच प्रपोज करून टाकणार आहे. काय? अरे म्हणजे तिला मीच विचारतो की बाई ह्यो आमचा राहुल्या आहे हा, त्याला काय तुला विचारणं व्हाय ना. तेव्हा तू काय कर, आमच्या राहुल्याचा प्रपोज ऍक्सेप्ट कर हा. ह्यो काय ऐकत नाही. अरे ए, ऐका हा, बघा करून टाक प्रपोज. विचार बर का. यार काय झालं? दिला का नाही गुलाब? किती घेऊन गेले काय तिला? काय राहुल्या? बघतो, गुलाबाचं फुल पण घेऊन आला होता, मला प्रपोज पण करणार होता, पण मी तुझ्यामुळे तिथून निघून आले. त्याला बिचारायला किती वाईट वाटलं असेल, नाराज झाला असेल तो. मी जाते परत त्याच्याकडे. अगं वेडी झाली का तू? हा, नाराज होऊन किती दिवस नाराज होणार तो? फक्त 2 दिवस. आणि हे बघ, तुझ्यासारखी ना त्याच्या आयुष्यामध्ये चांगली मुलगी आली ना, तो लगेच तुला विसरून जाईल आणि तिच्या मागं पळन. तू टेन्शन घेऊ नकोस. चल आता. गण्या, लगा सगळ्या मुली सारख्याच असतात. सुरुवातीला गोड गोड बोलतात, लाईन देतात, नंतर ह्यांना काय होते काय माहित. अरे तिला जर माझं फुल घ्यायचं नव्हतं ना तर मॅडम पण हसत का होती? मला लाईन का देत होती? येड आहे का ती? कमी येड आहे? काहीच कळलं झालं बघ गण्या. जरा तिच्या वाचून मला कसं काय सुचतच नाही. आणि गण्या तूच बोलवतास जाऊन विचार म्हणून. बोलवतास ना, तुझ्यामुळे विचारलं मी. आणि बघितलं काय म्हणून बसलं. नसतं विचारलं ना तर बरं झालं असतं गण्या. उगाच लगा या प्रेमाच्या फंद्यात पडलो. ते लोक म्हणतात ना प्रेमात पडणारा माणूस चुत्या असतो. बरोबर आहे त्यांचं, चुत्याच असतो. आणि सगळ्यात मोठा चुत्या कोण आहे माहिती आहे का? मी आहे. राहुले, तू लय जास्त विचार करतोय माहिती का? ती राणी ना तुझ्यावर प्रेम करते, हे मी तुला लिहून देऊ शकतो, लिहून. अरे ते तुझ्याकडे प्रेमानं बघायची रे. मी स्वतः ह्या डोळ्यांनी पाहिले. पण दाल में कुछ काला आहे भाई. हा, तुला तिची मैत्रीण माहिती ना गीता? नक्की तिनेच फूस लावली असणार तिला. असाला तिच्यावर कोण लाईन मारत नाही ना, म्हणून तिला मैत्रिणीचं सुख बघवत नसणार. तुला मी 100% खात्री देऊन सांगतो, राणीचं तुझ्यावर प्रेम आहे. कळलं का? पण तिला तुझ्यावर प्रेम करण्यापासून कुणीतरी अडवतंय रे. आणि आपल्याला आहे ना ते प्रेम करण्यापासून कोण अडवतंय ह्याचा शोध घेतला पाहिजे. ते कसं समजणार? इकडे मी सांगतो. गीता थांब. काय रे? हा, दिवसा ढवळ्या एका मुलीचा रस्ता अडवताना लाज कशी वाटत नाही? लाज? लाज मला नाही, लाज तुला वाटायला पाहिजे. का? का?
चोर तर चोर वरून शिरजोर. हा, मी नाही त्यातली कडी लावातली. काय बडबड करतोय तू हे हा? दारू बिरू पिला की काय? सोड माझा रस्ता, जाऊन दे मला. ए थांब, बोलायचं तुझ्यासोबत. काय बोलायचंय आता? मला 100% खात्री. काय त्या राहुल आणि राणीचा रस्ता तू चढवला असणार. हा त्या दोघांचा? आणि मग? मी काढू बरं? मग अगं मी बघितलं आधी, ती राणी ह्याच्याकडे बघून लाजायची, हसायची. हा, मला 100% खात्री की तिला ना तूच काहीतरी भरून दिलेलं असणार आहे. हा, ह्याच्या आधी अशी नव्हती वागत ती. हा, त्या दिवशी हा फुल देणार होता तिला. तेव्हा पण हाताला हात धरून तू घेऊन गेलीस तिला. खरं सांग, त्या दोघांच्या मध्ये तू तर येत नाहीस ना? मी मी कशाला येऊ त्या दोघांच्या मध्ये? आणि त्यांच्या प्रेमाला अडवणारी मी कोण? ते काय एवढे लहान आहे का रे माझं ऐकायला? मोठेत ना. त्यांचा कोणता निर्णय घ्यायचा, काय घ्यायचं त्यांचं त्यांना कळतं ना सगळ्या गोष्टी. आणि हे बघ, मी तिला नेहमी ना चांगलंच सांगायचे, काही वाईट सांगितलं नाही. आणि तिला मी हे पण बोलले होते की रावलेला चांगला मुलगा आहे. पण तीच म्हणली प्रत्येक मुलं सारखे नसतात. पहिले सगळे गोडगोडच वागतात, नंतर खूप कडू वागतात. म्हणजे नक्की तू ह्या दोघांच्या मध्ये येणार नाहीस? अरे बाबा, मी कशाला येऊ? उलट मी ह्याच्याबद्दल चांगलंच सांगायचे तिला. काय? काय 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 राहुल्या प्रत्येक मुलासारखा नाहीये, म्हणजे लय चांगला आहे तो. हे बघ, मला उशीर होतोय, आता मी जाते. आता काय करायचं रे? त्याला का ना मीच मूर्ख आहे रे. कुठून बुद्ध्या सुचलून प्रेम करून बसलो काय माहित. करा, प्रेम करा आणि मरा त्याच्या आहे. काही होऊ दे, पण त्या लैला आणि ह्या मजनूचं मिलन केल्याशिवाय हे गाणे बी शांत बसत नाही. चल तू, आपल्याकडे लय आयडिया आहेत. मावशी, राणी कुठे हो? अगं पुढच्या रूम मध्ये बसली ती. हम्म. काय झालंय ग? एकटी एकटीच बसायला लागली या. 2 दिवस झाला आमच्या संग जेवण करीना गेली, बोलत नाही, काय नाही. हा, तुम्ही दोघी पोरी ना माझ्यापासून लपवीत तर काय नाहीत ना? नाही नाही नाही, तुला तर चांगलंच माहितीये मग अण्णाचा स्वभाव कसा आहे तर गावात. हे बघा मावशी, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये. ते असं का वागते मला नाही माहिती. असं समजू नको की आता गपचूप गपचूप बसतात आणि काहीतरी तुमच्या दोघीच चाललंय. हा, बापाला जर कळालं काय तुमच्या दोघीच तर अख्ख्या गावातून वरात काढीन. हे बी विसरू नको तू. हा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. मी तिला जाऊन भेटते आणि विचारते अशी का वागते ती. हा, येते. काय ग वेडी, अक्कल आहे का तुला? कसं वागायचं, कसं बोलायचं काही कळत नाही का? अगं, त्या राहुल्याला आत्ता ओळखायला लागली तू, आणि त्याच्यासाठी तू स्वतःला एवढा त्रास करून घेते का? हा, तसं मी तुला बोलले होते, हे प्रेम ब्रेम काही नसतं, फक्त टाइमपास असतो. पण तू त्याच्या इतक्या डीपमध्ये गेली आहे की स्वतःला फार त्रास करून घेते नुसता. आणि काय ग, मावशी मला बोलल्या पहिल्यासारखं तू वागत नाहीये, हसत नाही, खात नाही पोटभर. हा, अगं घरच्यांना कळण असं का वागती तू? मला माहिती तू टेन्शन मध्ये, पण घरच्यांना कशाला दाखवते तू टेन्शन मध्ये? आणि हे बघ, आपल्या नशिबात नाहीये लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आहे. गपचूप अरेंज मॅरेज करायचं आणि सुखी राहायचं, आणि त्याचा नाद सोडून दे.